विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहात की IIT, NIT, IIIT या कोर्सला जाण्याकरता बोर्डाचे बेस्ट 25% कट ऑफ आलेला आहे। तो किती आहे, कोणत्या कास्ट करता। त्याचबरोबर महाराष्ट्रामधील आणि भारतामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS आणि BUMS या कोर्स करता नीटचे क्वालिफाय मार्क लागतात। ते क्वालिफाय मार्क किती राहू शकतात या कोर्सला आपल्याला जाण्याकरता। त्याचबरोबर सध्या आपण ज्यांनी नीट परीक्षा दिली आहे त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी काय काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि प्रवेशाकरता किती महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, कोणत्या मार्कला कोणते कोर्स मिळू शकतात, त्याचबरोबर येणारी प्रक्रिया कशी पद्धतीत राहणार आहे, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, सबस्क्राईब, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड। जो इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स परीक्षा दिलेली आहे आणि इंजिनिअरिंग कोर्सला जायचं आहे, जी जेईची ॲडव्हान्स परीक्षा पण देणार आहात, अशा विद्यार्थ्यांकरता बोर्ड ग्रुपिंग, काही विद्यार्थ्यांचे बोर्ड पर्सेंटेज जे कमी आलेलं आहे त्याकरता बोर्डाने 20% कट ऑफ दिलेला आहे। तो वेगवेगळ्या कास्टला किती मार्क लागणार आहेत आणि बेस्ट 5 म्हणजे तुमचे जे टोटल बोर्डाचे विषय आहेत त्यातल्या 500 मार्कापैकी बेस्ट 5 विषयाचे मार्क धरायचे आहेत। त्यामध्ये 2 भाषा विषय असतात तुमच्याकडं, तर एकाच भाषा विषयाचे मार्क धरता येतील किंवा भाषा विषयाच्या जागी म्हणजे भाषा विषय एकच असेल आणि कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषय असेल तर त्याच्या 50%च मार्क हे बेस्ट ऑफ 5 मध्ये धरता येणार आहेत। यानुसार आपले मार्क किती लागणार आहेत, तर ओपन EWS कास्ट करता 500 पैकी 359 मार्क लागणार आहेत, OBC करता 500 पैकी 367 मार्क लागणार आहेत, SC करता 337 मार्क लागणार आहेत आणि ST कास्ट करता 355 मार्क। या मार्कच्या पुढील विद्यार्थी बोर्डाच्या आपण पात्र आहात IIT, NIT, IIIT मार्कनुसार, जे की जेई मेनचे मार्क येतील, जेई ॲडव्हान्सचे मार्क येतील, त्या कोर्सला तुम्ही पात्र राहणार आहेत जोसा काउन्सिलिंग करता ह्या बोर्डाच्या पर्सेंटाईलनुसार। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी 2026 ची नीट परीक्षा दिलेली आहे त्यांचा एक क्वालिफाय कट ऑफ महत्त्वाचा पार्ट आहे आणि या क्वालिफाय कट ऑफ असेल तरच आपल्याला MBBS ला, BDS ला, BMS, BHMS, BUMS हे जे कोर्स आहेत या कोर्सला जाता येते। जे क्वालिफाय नाहीत त्यांना BOTH, BPTH, BSLP असे जी आणि पॅरामेडिकल कोर्सेस 12वी बोर्डावरचे अशा कोर्सला जाता येते। तर आपल्याला जे MBBS, BDS, BMS, BHMS करता क्वालिफाय कट ऑफ काय राहू शकतो, यावर्षी जो इजी लेवल पेपर आलेली होती आणि दिलेल्या विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या म्हणजे 22,79,000 जे फॉर्म आले होते परीक्षेकरता नीटच्या, जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। यानुसार कट ऑफ हा 2023च्या जवळपास राहू शकतो, म्हणजेच ओपन आणि EWS कॅटेगरी करता 160 ते 65 मार्काच्या दरम्यान हा नीट क्वालिफाय कट ऑफ राहू शकतो। तसंच जी कॅटेगरीचे आहेत म्हणजे सर्व कॅटेगरी, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॅटेगरी आणि ऑल इंडियातल्या OBC, SC, ST कॅटेगरी करता कट ऑफ हा 120 ते 125 मार्क राहू शकतो। या मार्काच्या पुढीलच विद्यार्थी हे MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS या कोर्स करता पात्र राहणार। आपल्याला आता नीट परीक्षेनंतर सध्या यावर्षी पहिल्यांदाच NTA ने त्यांची आन्सर की खूप लवकर म्हणजे पहिल्या आठवड्यातच, नीट परीक्षेच्या पहिल्या आठवड्यातच दिलेली आहे। यानुसार आपले ज्यांनी टिक मार्क क्वेश्चन पेपर व्यवस्थिशीर केले त्याचे मार्क व्यवस्थिशीर येणारच आहेत। त्याचबरोबर ज्यांना पण काय ऑब्जेक्शन असेल, कारण आलेले अगोदरचे मार्क आले आकाश किंवा इतर आन्सर कीनुसार काही चेंजेस झाले असतील आणि आपले ऑब्जेक्शन असेल तर आपली जी OMR म्हणजे जी उत्तरपत्रिका आहे तुमची राऊंड केलेली, त्या OMR आल्यानंतर NTA OMR येत्या 15 दिवसात तुमच्या ईमेलवर आणि NTAच्या वेबसाईटवर अपलोड करेल। त्या आल्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाईल की तुमचं काय ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन नोंदवू शकता। त्या पर्टिक्युलर क्वेश्चनबद्दल म्हणजे ज्या क्वेश्चनबद्दल तुमचं ऑब्जेक्शन असेल त्या क्वेश्चनचं ऑब्जेक्शन नोंदण्याकरता NTAकडं 200 रुपये फी दरवर्षी ठेवल्या जाते प्रति क्वेश्चन आणि आपण ऑब्जेक्शन नोंदवू शकतात। जर जास्त ऑब्जेक्शन गेले तर त्याच्यावर विचार होऊन कदाचित ते बोनस मार्क किंवा ते मार्क त्या विद्यार्थ्यांना
ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्यांना मिळू शकतात. 2018 पर्यंत मिळालेले आहेत. त्याच्यानंतर मात्र ऑब्जेक्शनला इतका फरक झाला नाही आहे. त्यामुळे जी आन्सर की आहे आणि OMR यानुसार आपले मार्क राहतील आणि नीटचा निकाल कदाचित जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर आपला ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांना कळेल. ऑल इंडिया रँक आल्यानंतर 99% आपल्याला कोणते कोर्सला कसा विद्यार्थी पात्र होणार आहे हे तर कळणारच आहे. त्याचबरोबर आता आपल्या OMR नंतर ही OMR सुद्धा आपल्या भविष्यात आपली जी रिझल्ट येणार आहे तोपर्यंत आपली OMR प्रिंट काढून सांभाळून ठेवायची आहे. जर रिझल्टमध्ये काही फॉल्ट आला तर तुम्हाला भविष्यात कोर्टात किंवा NTA तुम्हाला कंप्लेंट करायला तुमची OMR प्रूफ राहणार आहे. त्यामुळे तुमची आल्यानंतर OMR आणि NTAची आन्सर की ही सांभाळून सध्या तरी विद्यार्थ्यांनी ठेवायची आहे. नीटच्या निकालानंतर पुढील प्रक्रिया आणि त्याच्याकरता लागणारे डॉक्युमेंट्स हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला प्रक्रिया जी नीटचा निकाल लागल्यानंतर ऑल इंडिया लेवलची एम्स लेवलची म्हणजे MCC मार्फत राबवल्या जाणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर लगेच स्टेट लेवलला महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पण रजिस्ट्रेशन स्टार्ट होते आणि महाराष्ट्र राज्यातली त्या राज्यातल्या प्रक्रिया स्टार्ट होतात. एक नीटच्या निकालानंतर 8 ते 15 दिवसाच्या आत ह्या प्रक्रिया सुरू होतात. याकरता रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे महाराष्ट्र स्टेटचं पण ऑल इंडियाचं पण. त्याकरता काही डॉक्युमेंट लागणार आहेत आणि त्याचबरोबर या रजिस्ट्रेशनला आपल्या राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्र लेवलच्या याला जर ऑल इंडियात समजा OBC टाकलेली आहे आणि स्टेटमध्ये VJ, NT1, NT2, NT3 आहात तर ती कास्टचा उल्लेख आपल्याला त्यावेळेस रजिस्ट्रेशनच्या करता येणार आहे. तसंच ज्यांची मराठा SCBC कास्ट आहे ऑल इंडियात EWS टाकलेली किंवा ओपन टाकलेली जनरल टाकलेली त्यांना पण SCBC ही कास्ट महाराष्ट्राचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला उल्लेख करून म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेस ऑनलाईन करता येणार आहे. आणि याकरता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय आता आपल्याकडं ॲडमिशनपर्यंत जे लागणारे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला नीट ॲप्लिकेशन फॉर्म महत्त्वाचा आहे. म्हणजे जे तुम्ही नीट परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म आहे तो पण आपल्याला ॲडमिशनला लागेल. पुन्हा आपलं ॲडमिट कार्ड नीटचं जे हॉल तिकीट आहे त्याची प्रत आपल्याजवळ एक एक्स्ट्रा काढून ठेवायची आहे. जरी आपलं परीक्षा सेंटरला जमा केलं असेल तर दुसरी प्रत आत्ता पण निघते ती काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर भविष्यात येणारी नीटची मार्कशीट आणि तुमच्याकडे 10वीला जे पास झाले 10वीचे पासचं सर्टिफिकेट. त्याचबरोबर महत्त्वाचा पार्ट आहे सनद. स्टेट बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांना सनद आणि CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 10वीच्या मार्कशीटच येते, सनद येत नाही. त्यावरच तुमची डेट ऑफ बर्थ असते CBSEला. म्हणजे एकच सर्टिफिकेट येणार आहे 10वीची मार्कशीट CBSEला, स्टेट बोर्डला सनद आणि स्टेट बोर्डचं मार्कशीट 10वीची. त्याचबरोबर 12वीची मार्कशीट लागणार आहे आणि रिपीटर असाल तर सनद पण 12वीची लागेल तुम्हाला. त्या आणि 12वीचा TC एक लागणार आहे ॲडमिशनच्या वेळेस. आणि मेडिकल फिटनेस MBBS किंवा MD डॉक्टरचं एक मेडिकल फिटनेस तुम्हाला लागणार आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस. आणि त्याच्याच करता आपल्याला त्याचा फॉर्मॅट जे ब्राउचर येईल माहिती पुस्तिका MCCची आणि ज्यावेळेस महाराष्ट्रात MST CAT मार्फत जी परीक्षा महाराष्ट्रात CAT मार्फत राबवली जाणार आहे MST CATची परीक्षा, तसंच जे नीटच्या परीक्षा दिल्या त्यांची पण CAT मार्फत एक प्रक्रिया राबवली जाते. त्यावेळेस त्यांचं ब्राउचर येते, त्यांची माहिती पुस्तिका येते आणि त्या माहिती पुस्तिकेतील आपल्याला जो फॉर्मॅट येतात वेगवेगळे ते फॉर्मॅट प्रत्येक विद्यार्थ्यांना जसं मेडिकल फिटनेस आहे, डिफेन्स करता येते, हिल्ली एरिया करता येतात, PWD करता येतात, हे वेगवेगळे फॉर्मॅट असतात. त्यानुसार आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोडिंगला करावं लागणार आहेत. त्याचबरोबर नीटच्या निकालानंतर आपल्याला पहिले 10 दिवस हा वेळ जे अपंग विद्यार्थी म्हणजे PWD विद्यार्थी आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे महाराष्ट्रामध्ये जे मुंबई आणि एम्स नागपूर या ठिकाणी होते तसेच भारतामध्ये जवळपास 20 सेंटर दिलेले आहेत. या 20 सेंटरपैकी आपल्याला ब्राउचरवर 20 सेंटर येतात, त्यानुसार आपण कुठून भारतामध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून येऊ शकतात. तुमचं 40% पुढे अपंगत्व दिलं तरच आपण भविष्यातल्या प्रक्रियेला अपंग विद्यार्थी क्वालिफाय राहत असतात. आणि त्यांचा कटऑफ क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांचा जवळपास 180 मार्कच्या म्हणजे 150च्या पुढचे, आता जवळपास कॅटेगरीचे जे 125च्या पुढचे विद्यार्थी आणि ओपनचे 165चे विद्यार्थी, 165 जर क्वालिफिकेशन आलं तर त्याच्या पुढचे विद्यार्थी हे MBBSला गव्हर्नमेंट कॉलेजला लागू शकतात जर आपलं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं झालं
व्हेरिफिकेशन सेंटरला. तर त्यानुसार व्हेरिफिकेशनच्या डेट नंतर आपल्या त्या राज्याच्या प्रक्रिया ॲडमिशन स्टार्ट होतात. त्याकरता हे डॉक्युमेंट लागणार आहेत आपल्याला. आणि आपल्याला मेडिकल फिटनेस नंतर तुमचे ॲडमिशनच्या वेळेस मात्र जे तुम्ही नीट फॉर्मवर हॉल तिकीटवर पासपोर्ट फोटो जोडलेले आहेत त्या पासपोर्ट फोटोच्या 10 कॉपी ॲडमिशनला लागणार आहेत. आणि तुमचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं होईल ते रजिस्ट्रेशनचं CET-चा फॉर्म पण ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. आणि कॉलेज अलाउड झाल्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे कॉलेज मिळाल्यानंतर अलॉटमेंट लेटर मिळतं ते पण लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट बाहेर राज्याकरता जायचं असेल तर लागेल. आणि कास्टच्या विद्यार्थ्यांना सर्व कास्टच्या म्हणजे SC STला कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते. बाकी सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांना EWSला फक्त EWS सर्टिफिकेट लागते. SC STला कास्ट आणि व्हॅलिडिटी लागते. बाकी कास्टला विजय, NT1, NT2, NT3, SCBC या कास्टला मात्र आणि OBCला लागणारे सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे तुमचं 2027 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर व्हॅलिडिटी आलेली असते नॉन क्रिमिनलला 3 वर्षाची. ती 31 मार्च 2027 पर्यंत मिनिमम असायला पाहिजे. त्याच्या पुढील असले तरी चालते. तर ही डॉक्युमेंट्स आपल्याला ॲडमिशनला लागणार आहे. हिल्ली एरियाला वेगळे लागणार आहेत. अजून पुन्हा PWDला व्हेरिफिकेशन झाल्याला लागणार आहे. डिफेन्सवाल्याला त्यांच्या डिफेन्सचे डॉक्युमेंट लागणार आहेत. वडिलांचे डोमेसिल आणि डिफेन्स सर्टिफिकेट लागणार आहे. हिल्ली एरियावाल्याला हिल्ली एरियात तुम्ही राहणारे वडिलांचे सर्टिफिकेट पुन्हा 10वी किंवा 12वी हिल्ली एरियातून झालेली पाहिजे त्या विद्यार्थ्यांची. या पद्धतीत सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. जे ऑर्फन अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना समाज कल्याण मार्फत चाइल्ड वेलफेअर मार्फत डिपार्टमेंट मार्फत जे सर्टिफिकेट दिलेलं आहे अनाथाचं ABC 3 सर्टिफिकेट असतात. म्हणजे जे एकदम अनाथ आहेत ज्यांना नोंद म्हणजे माहितीच नाही कोणाचे आहेत अनाथ त्यांना A म्हणतात. जे की संस्थेनं पाळलेत आई वडील वारल्यानंतर त्यांना B कॅटेगरीमध्ये येतात. आणि C कॅटेगरीमध्ये ज्यांचे आई वडील वारलेत आणि नातेवाईक सांभाळतात असे C कॅटेगरी या अनाथाला सुद्धा 1% जागा महाराष्ट्रात राखीव आहेत. तर या पद्धतीत हिल्ली एरियाला 3%, अपंगाला 5%, अनाथाला 1% राखीव आहे. डिफेन्सच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजला 5 जागा आहेत. आणि त्यातल्या जवळपास डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3 आहेत. डिफेन्स 1 म्हणजे जे रिटायर मिलिटरीमॅन आहेत त्यांच्याकरता आहे. डिफेन्स 2 म्हणजे महाराष्ट्रातले रहिवासी पण कुठं पण सर्व्हिस महाराष्ट्राच्या बाहेर सर्व्हिसला गेले असतील किंवा महाराष्ट्रात असतील असे डिफेन्स 2 मध्ये येतात. आणि डिफेन्स 3 म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे रहिवासी पण महाराष्ट्रात सर्व्हिसला आलेले तर केंद्र शासनाच्या असे डिफेन्स 3 मध्ये येतात. यांच्या प्रत्येक कॉलेजला 5 जागा आहेत. आणि त्यांचे सर्टिफिकेट नंतर त्यांना एक राखीव कोटा आहे. या पद्धती हे राखीव कोटेचे सर्टिफिकेट आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेला लागणार आहेत. महत्त्वाचा पार्ट सध्या आहे वेळ आहे ज्यांच्याकडे सर्वांना डॉक्युमेंट्स त्यामध्ये सर्व जवळपास डॉक्युमेंट सांगितलेत. पण एक डोमेसिल नॅशनॅलिटी म्हणजे रहिवासी आणि नॅशनॅलिटी हा डॉक्युमेंट तहसील कार्यालयातून एक वेळेस काढायचा आहे. ज्यांनी गेल्या वर्षी काढलेला आहे त्यांना काढायची गरज नाही. आज 2 वर्षी म्हणजे एकदा काढलं की 15 वर्षे जवळपास हा व्हॅलिड आहे. त्याच्या पुढे पण व्हॅलिड राहतो. त्याच्यामुळे डोमेसिल नॅशनॅलिटी एक वेळेस आयुष्यात काढायचा आहे. आणि तुम्हाला तहसील कार्यालयातून कास्ट आणि नॉन क्रिमिलियर हे डॉक्युमेंट काढायचे. ज्यांना नॉन क्रिमिलियर काढायचं सर्टिफिकेट आहे त्यांना. आणि व्हॅलिडिटी ही समाज कल्याण मार्फत भेटत असते. ऑनलाईन करून समाज कल्याण मार्फत व्हॅलिडिटी एक करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल अशाने इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे SC ST कास्टच्या विद्यार्थ्यांनी सोडून. आणि हे डॉक्युमेंट जे पण आपल्याला लागणार आहे याचं डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहोत. हे डॉक्युमेंटची यादी आहे तर ही नीट पाहून घ्यायची आहे. ही ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेपर्यंत लागणारी डॉक्युमेंटची यादी आहे. सर्व कास्ट आणि सर्व कॅटेगरीनुसार आहे. तर याचं डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये पहा. आपल्याला जे काही अजून माहिती हवी आहे ते आम्हाला कॉमेंट्स करून विचारा. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डिटेल्स बऱ्याच गोष्टी टाकत असतो ते पाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ॲक्च्युअल आत्तापर्यंत आपले ॲक्च्युअल कटऑफ आलेले आहेत मागील 5 वर्षात. तर आपण ॲक्च्युअल कटऑफ काय येऊ शकतो महाराष्ट्राचा याचा एक व्यवस्थिशीर व्हिडिओ करणार आहोत. तो पण भविष्यात आपल्याला हवा असेल त्याच्याबद्दल फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांनी सबस्क्राईब, लाईक
आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. धन्यवाद.